पंचकोश आणि देहत्रयांचे षडविकार. विकार म्हणजे मूळ स्वरूपात बदल होणे, यालाच विकार असे म्हणतात. एकूण सर्व देह व कोश बदलणारे आहेत, अनित्य आहेत, कारण ते खालील 6 प्रक्रियेतून जातात. जायते म्हणजे जन्मतो, एखाद्या सजीव प्राण्याचा जन्म होणे. अस्ति म्हणजे अस्तित्वात आहे, प्राण्याचे सध्याच्या क्षणी असणे, यालाच अस्तित्व म्हणतात. वर्धते म्हणजे वाढतो, शरीर किंवा कोशांची वाढ, विकास होणे. विपरिणमते म्हणजे परिवर्तन होणे, शरीर किंवा मनाचे बदलणे, तरुणावस्थेत होणारे परिवर्तन. अपक्षीयते म्हणजे दुर्बल होणे किंवा वृद्ध होणे, शरीर किंवा कोशांची क्षीणता, वार्धक्य येणे. आणि शेवटी विनश्यती म्हणजे मृत्यू, नाश होतो, शरीर व पंचकोशांचा शेवट किंवा मृत्यू होतो. या बदलत्या गुणधर्मांना शास्त्रात षडविकार म्हणजेच 6 विकार असे म्हटले आहे. हे विकार आपल्याला समजण्यास मदत करतात की पंचकोश आणि शरीर आपले खरे स्वरूप नाहीत, कारण यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतचे चक्र सुरू असते. एकूणच देहांविषयी व कोशांविषयी निश्चय. मी नाही प्रकृती, मी नाही पंचमहाभूते, मी नाही देह, ना मी आहे कोश. आतापर्यंतची ही समज आपल्याला निर्णायक वळणावर आणते, जिथे आपण जाणून घेतले आहे की जे काही बदलते, जे जन्म घेते आणि नष्ट होते, जे सुखदुःखानुसार बदलत राहते, ते आपले खरे स्वरूप असूच शकत नाही. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित कोहम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.